1 सप्टेंबर पासून महागाईचा भडका उडणार। या 10 वस्तू आता 10 पट महागणार। आजच खरेदी करा। या 10 वस्तूंची लिस्ट यामध्ये आता सांगण्यात आली आहे। तुम्ही पाहू शकता। नवीन आलेल्या बातमीनुसार 1 सप्टेंबर पासून महागाईचा भडका उडणार। अनेक वस्तूंचे दर आता गगनाला भिडणार। आता या वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे। काही वस्तू 31 ऑगस्टच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी आता खरेदी करायला सांगितलं आहे। अन्यथा तुम्हाला डबल पैसे देऊन या वस्तू या ठिकाणी 1 सप्टेंबर नंतर खरेदी करावी लागतील। सरकारच्या माध्यमातून अशा 10 वस्तूंची लिस्ट सांगण्यात आल्या, ज्या 10 वस्तू 31 ऑगस्टच्या आतमध्ये तुम्हाला खरेदी करायच्या आहे। अन्यथा प्रत्येक वस्तूंची किंमत डबल पैसे देऊन तुम्हाला या ठिकाणी आता खरेदी करावी लागू शकते। वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार असून ही कात्री जर या ठिकाणी तुम्हाला लागू नये असं जर वाटत असेल तर या 10 वस्तू 31 ऑगस्टच्या आतमध्ये खरेदी या ठिकाणी करायच्या आहेत। प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला काही ना काही बदल होत असतो, तशाच प्रकारचा मोठा बदल आता या ठिकाणी 1 सप्टेंबर पासून लागू होत आहे आणि यामध्ये काही वस्तूंचे दर आता या ठिकाणी गगनाला भिडणार असल्याचे सांगण्यात आले आहे। 1 सप्टेंबर पासून आता 10 वस्तूंचे दर दुप्पट होणार। आता 1 सप्टेंबर पासून देशभरात 15 नवे नियम लागू होणार। या 10 वस्तूंचे भाव चक्क दुप्पट होणार असल्याची आता महत्त्वाची बातमी देखील आता समोर आली आहे, ज्यामुळे दुकानांमध्ये अचानक गर्दी या ठिकाणी वाढलेली असून आता या 10 वस्तू अशा आहेत की ज्या दररोज आपल्याला या ठिकाणी घरामध्ये आता लागत असतात। अशा 10 वस्तू आहेत आणि त्याच 10 वस्तूंचे भाव आता भयानक पद्धतीने वाढणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। 1 सप्टेंबर पासून महागाईचा भडका उडणार। या 10 वस्तू आता 10 पट महागणार। आजच खरेदी करा। या 10 वस्तूंची लिस्ट यामध्ये आता सांगण्यात आली आहे। तुम्ही पाहू शकता। नवीन आलेल्या बातमीनुसार 1 सप्टेंबर पासून महागाईचा भडका उडणार। अनेक वस्तूंचे दर आता गगनाला भिडणार। आता या वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे। काही वस्तू 31 ऑगस्टच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी आता खरेदी करायला सांगितलं आहे। अन्यथा तुम्हाला डबल पैसे देऊन या वस्तू या ठिकाणी 1 सप्टेंबर नंतर खरेदी करावी लागतील। सरकारच्या माध्यमातून अशा 10 वस्तूंची लिस्ट सांगण्यात आल्या, ज्या 10 वस्तू 31 ऑगस्टच्या आतमध्ये तुम्हाला खरेदी करायच्या आहे। अन्यथा प्रत्येक वस्तूंची किंमत डबल पैसे देऊन तुम्हाला या ठिकाणी आता खरेदी करावी लागू शकते। वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार असून ही कात्री जर या ठिकाणी तुम्हाला लागू नये असं जर वाटत असेल तर या 10 वस्तू 31 ऑगस्टच्या आतमध्ये खरेदी या ठिकाणी करायच्या आहेत। प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला काही ना काही बदल होत असतो, तशाच प्रकारचा मोठा बदल आता या ठिकाणी 1 सप्टेंबर पासून लागू होत आहे आणि यामध्ये काही वस्तूंचे दर आता या ठिकाणी गगनाला भिडणार असल्याचे सांगण्यात आले आहे। 1 सप्टेंबर पासून आता 10 वस्तूंचे दर दुप्पट होणार। आता 1 सप्टेंबर पासून देशभरात 15 नवे नियम लागू होणार। या 10 वस्तूंचे भाव चक्क दुप्पट होणार असल्याची आता महत्त्वाची बातमी देखील आता समोर आली आहे, ज्यामुळे दुकानांमध्ये अचानक गर्दी या ठिकाणी वाढलेली असून आता या 10 वस्तू अशा आहेत की ज्या दररोज आपल्याला या ठिकाणी घरामध्ये आता लागत असतात। अशा 10 वस्तू आहेत आणि त्याच 10 वस्तूंचे भाव आता भयानक पद्धतीने वाढणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। प्रसिद्ध झाली तेव्हा अक्षरशः ग्राहकांच्या पायाखालची जमीन सरकली, कारण की आता तुमच्याकडे खूप कमी तासत्ता शिल्लक राहिलेली आहे, कारण की या 10 वस्तूंचे भाव पूर्णतः या ठिकाणी आता बदलले जाणार आहेत। मग नेमक्या कोणत्या 10 वस्तू आहेत की ज्याचे भाव आता वाढणार आहेत, ते किती रुपयांनी या ठिकाणी भाव वाढणार आहे, याची व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला यादी दाखवणार आहे। खरे तर 2 दिवसांपूर्वीच ही माहिती समोर आली होती की भाव वाढणार। तेव्हापासून पुण्यामध्ये, नगरमध्ये, जळगावमध्ये, अहिल्यानगर, कोल्हापूर सारख्या ठिकाणी आता लोक हे खरेदी करण्यासाठी आता गर्दी करू लागलेत। सुरुवात त्या ठिकाणी त्यांनी केलेली होती, पण आता अजूनही थोडा वेळ या ठिकाणी आणखी शिल्लक राहिला आहे। त्यामुळे ताबडतोब या ठिकाणी माहिती पाहून घ्यायचं आहे, कारण की या वस्तू खरेदी करून जर तुम्ही व्यवस्थित ठेवल्या तर हजारो रुपयांचा फायदा तुम्हाला या ठिकाणी होणार आहे। जर या ठिकाणी या वस्तू खरेदी तुम्ही नाही केला तर कदाचित 10 रुपयांची वस्तू कदाचित तुम्हाला 22 ते 23 रुपयांना मिळणार, म्हणजेच डबल किंमत या ठिकाणी आता होऊ शकते। पहा, या वाढत्या महागाईच्या झटक्यापासून तुम्हाला आता वाचायचं असेल तर या 10 वस्तूंची यादी ताबडतोब पाहून घ्यायचं आहे। ही यादी 100% खरी आहे,
कारण की ही जो यादी आहे तर ती सरकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आता समोर आल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर यामुळे आता या बातमीला जर तुम्ही हलक्यात घेतलं तर खूप मोठं नुकसान तुमचं होऊ शकतं. कारण यामध्ये अशा पण काही वस्तू आहेत ज्या गगनाला या ठिकाणी भिडणार आहेत. डबल वस्तूंचे दर होणार आहेत. या अशा वस्तू आहेत ज्याच्याशिवाय तुमची सकाळ या ठिकाणी सुरू होते आणि या ठिकाणला रात्र संपते. म्हणजे सकाळ संध्याकाळ या वस्तू तुम्हाला नक्की लागत असतात अशा या वस्तू महाग करायचं ठरवलंय. या वस्तू अशा आहेत की तुम्हाला अक्षरशः पूर्ण दिवसात लागतातच म्हणजे लागतात. त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून आता कोणत्या 10 वस्तूंचे दर किती रुपयांनी वाढणार आहे या वस्तू स्वस्त मध्ये तुम्हाला कुठून खरेदी करायच्या आहेत, कुठून या ठिकाणी खरेदी करून घ्यायच्या आहेत, कुठून आणायच्या आहेत, कशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला या वस्तू स्टोअर करायच्या आहेत, ही सगळी माहिती आम्ही तुमच्यासाठी जाणून या ठिकाणी येऊन राहिलो आहोत. आणि आम्ही 100 व्यापाऱ्यांशी संपर्क साधला आहे आणि त्या व्यापाऱ्यांनी आम्हाला आलेली गुप्त सविस्तर माहिती 1 सप्टेंबर नंतर काय काय दर मागणार आहेत, कोणत्या वस्तूंचे दर मागणार आहेत, तुमच्या घरातील कोणत्या वस्तूंचे दर मागणार आहेत याबद्दल माहिती सांगितली आहे. त्यामुळे विनामूल्यपणे हा व्हिडिओ या ठिकाणी सविस्तर माहिती देणारा आम्ही बनवला आहे. जरी 1 सप्टेंबर नंतर तुमचं बजेट बिघडू द्यायचं नसेल तर ताबडतोब ही माहिती या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत या ठिकाणी आता बघायचं आहे. जर मध्येच बंद केला तर तुमचं 1 सप्टेंबर नंतर मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही क्रमवार पहिली वस्तू, दुसरी वस्तू, तिसरी वस्तू सर्व काही या ठिकाणी अशा 10 वस्तूंच्या नावे सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहे जी तुम्हाला 31 ऑगस्टच्या आतमध्ये खरेदी करायची आहे. मग कोणत्या 10 वस्तूंचे भाव वाढणार आहेत, कोणते 15 नवे नियम संपूर्ण देशभरात या ठिकाणी आता लागू होणार आहेत, याचा फटका जो आहे तर तो तुम्हाला या ठिकाणी बसू नये म्हणून तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, कोणत्या वस्तू कुठून नेमके स्टोअर करायच्या आहेत, सगळी सविस्तर माहिती या ठिकाणी आता वेळ न वाया घालवता या ठिकाणी आता बघायला सुरुवात करूया. बघा, कदाचित पहिल्या 2-3 वस्तू माहिती असतील परंतु शेवटच्या वस्तू अत्यंत महत्वाच्या आहेत, त्याचे भाव गगनाला भिडणार आहेत. तर बघा, सगळ्यात पहिली वस्तू जिचे भाव 1 सप्टेंबरला मोठ्या या ठिकाणी प्रमाणे वाढणार आहे ती म्हणजे खाद्यतेल. होय, पहिल्या यादीत पहिली वस्तू या ठिकाणी सांगण्यात आल्या खाद्यतेल. खाद्यतेल प्रत्येक घरामध्ये दररोज या ठिकाणी आता वापरली जाते. याच्याशिवाय जेवणच होत नाही. खरं तर महिलांना हे दर ऐकून चक्करच येण्यासारखी विषय आहे. कारण की ही वस्तू जेवणात तर लागतेच, तरी हिच्याशिवाय स्वयंपाक होणे अशक्य आहे. सध्या तिचे भाव या ठिकाणी गगनाला भिडलेत. तेलाचे भाव कसे आहेत तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे. पण 1 सप्टेंबर नंतर तेलाचे दर आणखी किती वाढणार आहे, लक्ष देऊन ऐका. किती वाढणार आहे ते पुढे सांगतो. 1 तारखेपासून पहिली गोष्ट मागणार आहे खाद्यतेल. पण किती वाढणार आहे हे तुम्हाला लगेच आम्ही पुढे सांगणार आहे. दुसरी गोष्ट आहे पेट्रोल डिझेल. आता पेट्रोल डिझेल शिवाय या ठिकाणी तुमचं गाडी चालत नाही. मग याचे दर किती वाढणार आहे ते पण सांगतो बघा. त्यानंतर तुमचा गॅस सिलेंडर बघा, ज्याच्यापासून स्वयंपाकच होत नाही, तर तो गॅस सिलेंडर याचा दर नेमका आता किती वाढणार आहे. आता बघा, तुम्हाला सगळी सविस्तर माहिती एक एक करून प्रत्येक वस्तूंची नावे आणि ते नेमके किती रुपयांनी महागणार आहेत आणि ते नेमके स्टोअर कशा प्रकारे करायचे आणि ते नेमकं कुठे खरेदी करायचं सांगतो बघा. नियम कसे बदलतायत, भाव कसे वाढलेले आहेत, आता हे तुम्हाला सांगतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता व्हिडिओमध्ये आपण पाहतोय की 1 सप्टेंबर पासून कोणत्या 10 वस्तू बदलणार आहेत, महागाईचा फटका तुम्हाला कसा बसणार आहे आणि त्यातली पहिली वस्तू सांगण्यात आल्या खाद्यतेल. जर आता सध्याला बघायला गेलं तर मागील वर्षात खाद्यतेलाच्या आता जर किमती बघितल्या तर जवळपास 30% यामध्ये मोठा बदल झाला आहे. म्हणजेच 30% वाढ या ठिकाणी झाली. येणाऱ्या काही दिवसात म्हणजेच 31 ऑगस्ट नंतर हे दुप्पट होण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे जर तुम्हाला तेल खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी शेवटची संधी या ठिकाणी असल्याचं आता पाहायला मिळतंय. आता अशी देखील चर्चा होऊ लागल्या की खाद्यतेल कदाचित मिळणं देखील या ठिकाणी अनेकांना आता बंद होण्याची शक्यता आहे. कारण की जेव्हा इराण आणि अमेरिकेचं युद्ध या ठिकाणी मागच्या 2-3 महिन्यांच्या पाठीमागे सुरू होतं त्यावेळेस बातम्यांमध्ये ही चर्चा होती की तेलावर परिणाम होणार. पण युद्ध थांबले, पण खरा परिणाम या ठिकाणी सध्या दिसायला लागला आहे. पेट्रोल डिझेलची टंचाई सुद्धा या ठिकाणी मागच्या वेळी निर्माण झाली होती, परत एकदा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा परिणाम जो आहे तर तो खाद्यतेलावर फारसा या ठिकाणी पडला नव्हता. पण आता खाद्यतेल मिळणं देखील बंद होऊ शकतं. मग सगळ्यात महत्वाची माहिती आहे तर ती तेलाच्या बाबतीत येते, ज्याचा भाव 30 ते 40% भाव वाढण्याची शक्यता यामध्ये निर्माण झाल्या. आता हा झाला तेलाचा मुद्दा. याच्यामध्ये आता सोयाबीन तेल असेल, त्यानंतर सूर्यफूल तेल असेल, शेंगदाणा तेल असेल, पाम तेल असेल, तर अशा तेलामध्ये विविध प्रकारची वाढ किती रुपयांनी होऊ शकते हे तुम्हाला सांगतो. हा झाला तेलाचा मुद्दा. आता दुसरा मुद्दा आहे, दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे अतिशय महत्वाची आहे, कारण की तुमच्या गाड्यांच्या संदर्भात आहे पेट्रोल डिझेल.
पेट्रोल डिझेलचे भाव या ठिकाणी वाढले की संपूर्ण गोष्टीचे भाव या ठिकाणी आपल्या संपूर्ण देशात राज्यात वाढत असतात. त्याच्यात बाबतीत ते तुम्हाला सांगतो. चौथी गोष्टीचा भाव या ठिकाणी आता वाढला आहे, जो ऐकून या ठिकाणी तुम्हाला हादरा बसणार आहे. ती म्हणजे गॅस सिलेंडर. आता तुमच्या घरामध्ये गॅस सिलेंडर आहे का? बघा, आता आपण क्रमांकावर गोष्टी पाहतोय. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आता डाळी, कडधान्य या वस्तूंच्या किमती या ठिकाणी वाढणार असून तुमच्या बजेटवर याचा तिप्पट परिणाम या ठिकाणी होणार आहे. आता बघा, दुसरी गोष्ट सांगण्यात आल्या डाळी, यामध्ये कडधान्य, त्याची किंमत देखील आता प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. कारण की देशांमध्ये पावसाचं प्रमाण अतिशय कमी आहे. एल निनोचा फटका संपूर्ण देशांमध्ये राज्यामध्ये या ठिकाणी बसला आहे. पाऊस काळ कुठेच नाहीये, तुम्ही सुद्धा पाहू शकता. त्यामुळे एकंदरीतच ज्या डाळे असतील, मूग डाळ असेल, मसूर डाळ असेल, इतरही या ठिकाणी ज्या डाळे आहेत, ज्यामध्ये तूर डाळ असेल, तर या डाळींच्या भावांमध्ये 20 ते 25% वाढ होण्याची धोका या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे डाळींची साठवणूक तुम्ही 2 ते 3 महिन्यांसाठी आता व्यवस्थित करू शकता. तिसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला दररोजच्या जेवणात किमान 3 ते 4 वेळा या ठिकाणी लागते. ते खाल्ल्यानंतर जिभेला गोडवा येतो. तिचे भाव ऐकल्यानंतर तुमचे तोंड या ठिकाणी कडू पडल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण सुद्धा तुम्हाला आता सांगतो बघा. साखर, आता साखरेपासून चहा, कॉफी या ठिकाणी, ग्रामीण भागात तर गोड पदार्थ या ठिकाणी बनवण्यासाठी किंवा चहा बनवण्यासाठी लागतेच. मागील वर्षी साखरेच्या दरात 15% वाढ झाली होती. आता तोच भाव दुप्पट होण्याची शक्यता आहे. साखरेचे भाव वाढणार ही बातमी तुम्ही सुद्धा ऐकल्या. त्यामुळे साखर देखील तुम्ही लवकरात लवकर खरेदी करणं फायद्याचं ठरेल. कारण की 2 दिवसांपूर्वी एक बातमी या ठिकाणी आली होती की येणाऱ्या काही दिवसांमध्ये भारताला साखर बाहेरच्या देशातून आयात करावी लागेल. आणि साखर जर आयात केली तर साखरेचा दर, अधिक आयात शुल्क, टॅक्स सगळं वाढवून ती साखर खूप महागाईच्या दिशेने म्हणजे डबल होण्याची शक्यता देखील या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या. आता बोलूया चौथ्या गोष्टीबद्दल, ज्याच्याशिवाय तुमचं वाहन